नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे शेवग्याचे शेंगांचे पराठे। तर लहान मुलंच काय तर वयस्कर माणसंही खूप आवडीने खातील इतके पौष्टिक नरम मुलायम हे पराठे आहेत। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी हे पराठे कसे बनवायचे तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर त्यासाठी मी 250 ग्रॅम मस्त रसेदार मगजदार शेवग्याचे शेंगा घेतलेले आहे। तर सर्वप्रथम त्या स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि अर्धवट त्याला कट मारायची आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे साल काढायची आहे। तर जेवढी साल निघेल तेवढी साल या शेंगांची आपल्याला काढून घ्यायची आहे। शेवग्याची शेंग पूर्ण कट करायची नाही, थोडासा भाग ठेवायचा आणि अशा प्रकारे साल काढायची। याच रीतीने सर्व शेंगांची साल काढून घ्यायची आहे आणि शेंगा कापून घ्यायच्या आहेत। फक्त शेंगा नरम घ्या, मगजदार घ्या। आतापर्यंत तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ली असेल किंवा सांबारमध्ये शेंगा टाकून सांबार खाल्ला असेल, परंतु अशा प्रकारची रेसिपी तुम्ही कदाचित खाल्ली नसेल किंवा बघितली नसेल। तर बघा, सर्व शेंगांची साल काढून झालेली आहे। आता एखादा टोप घ्या किंवा कुकर घ्या, तर त्याच्यामध्ये एखादा चमचा तेल टाका, थोडंसं जिरं टाका, पाव चमचा हळद टाका आणि शेवग्याच्या शेंगा टाका। व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी टाका आणि मस्त 4, 5, 6 शिट्ट्या होईपर्यंत ह्या मस्त गल शेंगा शिजवून घ्या। तर आपण शेवग्याच्या ज्या रेसिपी आतापर्यंत बनवल्या असतील, खाल्ल्या असतील, परंतु ही रेसिपी खूप युनिक आहे आणि खूप मस्त आहे। काय काय साहित्य पाहिजे ते बघू आणि ती तयारी करून घेऊ। 3-4 हिरव्या मिरच्या, 10-15 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आले, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा हे साहित्य घ्यायचं आहे। 5-6 शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि तो आता उघडून घेतलेला आहे। त्यानंतर स्मॅशरच्या सहाय्याने मस्त हे शेंगा स्मॅश करायचे आहे। म्हणजे या शेंगामध्ये काहीच राहिलं पाहिजे नाही, फक्त त्याची जी साल आहे तेच आपल्याला काढून घ्यायची आहे। म्हणजे शेंगा पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे मस्त स्मॅश करायचं आहे। त्यानंतर मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामधून गाळून घेत आहे, जेणेकरून फक्त शेंगांचा कुच्चा जो आहे तोच शिल्लक राहायला पाहिजे, बाकी सगळं मगज आणि पाणी यातून निघायला पाहिजे। अशासाठी मी ही चाळणी घेतलेली आहे। तर आता व्यवस्थित चोळून आणि घट्ट पिळून ही साल आता आपल्याला काढून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही जे आता आपण साल काढलेली आहे शेंगांची त्यामध्ये पाणी टाकून आणखी त्या शेंगा कुचकरून त्याचं पाणी काढून घेऊ शकता। तर पाणी मी साईडला काढलेलं आहे। 1 मोठा कटोरा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, तीळ ओवा टाकायचा आहे, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हळद, हिंग टाकायचं आहे, मिरची, लसूण, आलं आणि जिरं हे जाडसर कुटून घेतलेलं आहे, तर ते आता मी टाकलेलं आहे। अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे, 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। तेल थंडच टाका, गरम नाही करून टाकलं तरी हरकत नाही, आणि भरपूर कोथिंबीर टाकायची आहे। त्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे। शेवग्याचं पाणीही मस्त थंड झालेलं आहे, एक प्रकारे सूप म्हणू शकतो। तर ते आता थोडं करून या पिठात टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। यामध्ये पाण्याचा एकही थेंब शिल्लक घ्यायचा नाही। हवं तर तुम्ही हेच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जे आपण लसूण, मिरची, आलं वगैरे बारीक केलेलं आहे तर त्यात टाकून ते धुवून घेऊ शकता। याच पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जर हे पाणी शिल्लक राहिलं तर तुम्ही नंतर ते वापरू शकता, ते फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर परत तुम्ही त्याचे पराठे करू शकता किंवा त्याला जिरे, हिंगाची फोडणी देऊन आणि थोडीशी मिरी पावडर टाकून त्याचं सूप बनवू शकता। तर यामध्ये मीठ टाकायचं विसरलेली होती मी, तर बघा चवीनुसार यात मीठ टाकलेलं आहे आणि परत हे पीठ मस्त मळून घेत आहे। मळताना थोडं तेल टाका आणि मस्त पीठ नरम मुलायम मळून घ्या।
मस्त उंडा व्यवस्थित मळून झालेला आहे. तर त्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं तो सेट व्हायला ठेवून द्या. दहा मिनिटं झालेली आहे. पीठ मस्त मुरून तयार झालेलं आहे. तर आता पराठे करायला घेऊ. पराठ्याला लावायला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ज्याप्रमाणे मी आता व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेही तुम्ही पराठे करू शकता, किंवा पराठ्याचं जे पीठ आहे तो गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर पिठामध्ये लाटायचा. तसाही पराठा करू शकता, किंवा मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही चपातीसारखा पराठा लाटू शकता. याच्यामुळे पराठा मस्त फुगतो, त्याला लेयर येतात आणि भरपूर वेळ जसं तसंच नरम राहतो. तर त्याच्यासाठी अशाप्रमाणे पराठा बनवू शकता. पराठा लाटताना जास्त पातळ पराठा लाटू नका, जाडसरच ठेवा. आणि मस्त खमंग तव्यावरती तेल टाकून आजूबाजूला मस्त खमंग शेकून पराठा शेकून घ्या. खूप सोपी आहे रेसिपी. तर रेसिपी बघून जर तुम्हाला करावंसं वाटलं तर अवश्य करून बघा आणि खाऊन बघा. पराठे केल्यानंतर खाल्ल्यानंतर तुम्ही मला अवश्य कमेंट करून सांगा का तुम्हाला पराठे आवडले की नाही. तर आता तव्यावरती थोडंसं तेल टाका आणि मस्त दोन्ही साईडला खमंग पराठा खरपूस भाजून घ्या. पराठ्याला तुम्ही तूप लावू शकता, तेल लावू शकता, बटर लावू शकता. बघा पराठा मस्त आपल्याला साईडला फुगलेला दिसत आहे आणि खूप मस्त नरम मुलायम पराठा तयार होत आहे. विशेष म्हणजे तुम्ही सकाळी बनवल्यानंतर संध्याकाळी जरी खायला घेतला तरी हा पराठा नरम राहतो. दोन्ही बाजूनी पराठा मस्त भाजून झालेला आहे. तर तो आता आपण काढून घेऊया. अशाच तऱ्हेने आपल्याला इतर पराठेही करून घ्यायचे आहेत. दिसायलाही खूप सुंदर पराठे दिसत आहेत आणि खायला तर विचारूच नका. दुसरा पराठा पण मी भाजून घेत आहे. दुसरा पराठा सुद्धा मस्त भाजून झालेला आहे. तर तो आता आपण काढून घेऊया. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला माहिती त्वरित कळेल. तर बघा, घट्ट दही, ठेचा आणि पराठे. शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही पराठे खाऊ शकता, किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही पराठे खाऊ शकता, किंवा बटर लावूनही पराठे खाऊ शकता. पण मस्त घट्ट दही, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि पराठा, वाह क्या बात आहे. अशाच प्रकारचे हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. पराठा किती नरम झालेला आहे, किती मऊ झालेला आहे. ज्यांना दात नाही तेही सहज हे पराठे खाऊ शकतील, इतका नरम हा पराठा झालेला आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.